श्री स्वामी समर्थ। आज आहे 29 मार्च, वार शनिवार आणि आज आहे शनी अमावस्या। हिंदू धर्मात शनी अमावस्याला खूप विशेष असं महत्त्वाची ही अमावस्या मानली जाते। शनिदेवाची पूजा करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो। असे मानले जाते की जो कोणी या दिवशी शनिदेवांची पूजा करतो त्याचे सर्व संकटे हे दूर होतात। मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे काम हे करत नाहीत। या दिवशी महत्त्वाचे काम केल्यास तुमच्या कामावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते। आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला पूर्वजांची पूजा केली जाते। अमावस्येच्या दिवशी पूर्वजांची पूजा केल्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो। वर्षभरामध्ये एकूण 12 अमावस्या ह्या येत असतात। शनिवारी येणाऱ्या अमावस्याला शनी किंवा शनिश्री अमावस्या असे म्हटले जाते। हिंदू धर्मग्रंथांनुसार शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते। या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या दूर होण्यास मदत होते। त्याचसोबत तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात। धार्मिक मान्यतेनुसार शनी अमावस्येच्या दिवशी खऱ्या भक्तीने श्रद्धेने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील समस्यांपासून देखील मुक्तता मिळते। आयुष्यातील अडथळे दूर होतात। पृथ्वी आणि ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते। हिंदू धार्मिक शास्त्रांमध्ये शनी अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच काही खास सेवा आणि उपाय देखील केले जातात। आज चैत्र महिन्यातील ही शनी अमावस्या आहे। या दिवशी वर्षातील पहिले सूर्यग्रहण सुद्धा आहे। या दिवशी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत जातील। आजची चैत्र महिन्यातील अमावस्या ही 28 मार्च रोजी संध्याकाळी 7:55 सुरू झालेली आहेत आणि 29 मार्च म्हणजे आज 4:27 ती संपणार आहेत। म्हणून उदय तिथीनुसार शनी अमावस्या ही आज 29 मार्च रोजी आहे। शनी अमावस्येच्या दिवशी मांसाहार पदार्थ मद्यपान टाळा। वडीलधाऱ्यांना आणि पूर्वजांचा अनादर करू नका। या दिवशी गायी, कुत्रे आणि कावळे यांना इजा करू नका। असे करणे चांगले मानले जात नाहीत। केस, दाढी आणि नखे कापू नका। यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतात। कोणत्याही प्रकारचा वाद निर्माण करू नका। लोखंडी वस्तू आणि शनी संबंधित वस्तू खरेदी करू नका। अमावस्येच्या दिवशी लग्न, मुंडन, साखरपुडा किंवा इतर शुभ कार्य ही केली जात नाहीत। अमावस्येला तुळशीला पाणी देऊ नका। या दिवशी घरात किंवा आजूबाजूला घाण करू नका। अमावस्येला राग किंवा इतरांचा अनादर करणे टाळा। आज शनी अमावस्येला एक खास उपाय जो आहे तर तो आज आपल्याला रात्री करायचा आहे। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा। ओम शैनेश्वराय नमः अवश्य लिहा। ओम माता लक्ष्मी अवश्य लिहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आज शनी अमावस्या संपण्याच्या अगोदर हळदीचं लेपन आपल्याला आवर्जून करायचं आहे, कारण हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित आहे। या दिवशी माता लक्ष्मी सूक्ष्म रूपात आपल्या घरामध्ये ही वास करत असते। म्हणून उंबरठ्यावरती हळदीचं लेपन जे आहे तर ते आज आपल्याला दिवसभरामध्ये तुम्ही हे जे लेपन आहे तर ते कधीही करू शकतात। तर काय करायचं आहे तर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे। त्यामुळे एका छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिकाला मधले 4 बिंदू सुद्धा द्यायचे आहेत आणि कडेने 2 लाईन आवर्जून द्यायच्या आहेत। तसेच त्या स्वास्तिकाला हळदी कुंकू देखील आपल्याला लावायचं आहे, म्हणजे अर्पण करायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे। कुंकवामध्ये पाणी टाका आणि त्या कुंकवाचा गंध तयार करायचा आहे। यानंतर या गंधाने आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन केल्यानंतर अष्टलक्ष्मीचं प्रतीक काढायचं आहे। म्हणजे तुम्हाला इथे 8 बोट ओढायचे आहेत। स्क्रीनवरती दिसत आहेत त्याप्रमाणे तुम्हाला अष्टलक्ष्मीचं प्रतीक इथे तुम्हाला काढून घ्यायचं आहे। पहिलं गंधाचं बोट तुम्हाला ओढायचं आहे आणि आदिलक्ष्मी असं बोलायचं आहे। यानंतर दुसरं बोट ओढताना धनलक्ष्मी, नंतर धन्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि विजयलक्ष्मी असे तुम्हाला 8 बोटे ओढून या अष्टलक्ष्मीचे नाव जे आहेत तर ती मनातल्या मनात घ्यायची आहेत। अष्टलक्ष्मी ही समृद्धी आणि संपत्तीची देवी आहेत। या अष्टलक्ष्मीचे पूजने अपार आशीर्वाद मिळत असतात असे म्हटले जाते आणि म्हणून आपण दिवाळीच्या दिवशी देखील अष्टलक्ष्मीची पूजा ही करत असतो। बघा, आपण दिवाळीच्या दिवशी सुद्धा अमावस्या असते आणि म्हणून या अमावस्याच्या दिवशी अष्टलक्ष्मीचे प्रतीक हे काढले जाते, त्याची पूजा ही केली जाते। आपल्या उंबरठ्यावरती सुद्धा आज आपल्याला असं जे अष्टलक्ष्मीचं बोटे जे आहेत तर कुंकवाने ते ओढायचे आहेत। तुमच्या घराचा उंबरठा नसेल तर मग तुम्ही आपल्या मुख्य दरवाजावरती सुद्धा
अष्टलक्ष्मीचं प्रतीक जे आहे तर ते काढू शकतात। यानंतर त्या अष्टलक्ष्मीला हळदी कुंकू, अक्षदा, लाल फुले असेल तर ती अर्पण करायची आहेत। अगरबत्ती, धूप, दीप ओवाळून घ्यायचे आहेत। दोन्ही हात जोडून अष्टलक्ष्मीला नमस्कार करायचा आहे। आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, घरातील गरिबी दूर व्हावी अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर आज तुम्हाला दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकतात। ही अमावस्या पितरांना देखील समर्पित आहेत। आपण त्यांची सेवा किती करतो, त्यांची किती आठवण काढतो ते तिथून आपल्याला बघत असतात आणि म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना तृप्त करण्यासाठी आजच्या या अमावस्याच्या दिवशी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे। ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घालायचं आहे। तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तुमच्याकडे तर तुमच्याकडे जे तेल अवेलेबल असेल ते तुम्ही त्या दिव्यामध्ये घालू शकतात आणि त्यामध्ये थोडीशी मोहरी किंवा तीळ टाकायचे आहेत। दुहेरी कापसाची वात करायची आहेत। एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, त्यावरती हा जो दिवा आहे तर तो लावून प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो बघा, आपले जे पितृ असतात तर ते पृथ्वीवरतून मृत्यू लोकामध्ये जात असताना त्यांच्या वाटेमध्ये कोणताही अंधार हा होऊ नये यासाठी त्यांना ही जी अमावस्या आहे तर ती समर्पित आहे। म्हणून हा दिवा जो आहे तर तो अमावस्येला लावला जातो। म्हणून हा एक दिवा आज संध्याकाळी तुम्ही 6 ते 9 वाजेपर्यंतच्या दरम्यान हा जो दिवा आहे तर तो आवर्जून लावा। असा दिवा जर आपण पितरांसाठी लावला तर पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात, आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देऊन जात असतात। तर पितृ आपल्यावरती नाराज असेल तर आपण कितीही देवतांची सेवा केली तरीही देवी देवता प्रसन्न होत नाहीत। म्हणून पितृ आपल्यावरती प्रसन्न असणे खूप महत्त्वाचे आहेत। म्हणून त्यांना असा हा दिवा किंवा काही सेवा आहेत तर त्या केल्या जातात। त्याचबरोबर आपण अमावस्येच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक वस्तू लावत असतो, ते म्हणजे कोहळा। बघा, शनी अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक कोहळा खरेदी करून आणायचा आहे। यानंतर तुम्हाला तो कोहळा आपल्या देवघरासमोर त्या कोहळ्याची पूजा करायची आहे। त्या कोहळ्यावरती तुम्हाला कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत, त्याची पूजा करायची आहे। यानंतर एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे, त्या कापडामध्ये हा जो कोहळा आहे तर तो बांधायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेरील बाजूस मुख्य दरवाजावरती हा जो कोहळा आहे तर तो तुम्हाला तिथे बांधायचा आहे। जेव्हा कोहळा आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा कुठलीच नकारात्मक किंवा वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत। सर्व वाईट गोष्टी या आपल्या घरापासून दूर राहतात। तसेच बाहेरील एखादी व्यक्ती वाईट विचार मनामध्ये घेऊन आपल्या घरात येत असेल तर त्या व्यक्तीचे वाईट विचार जे आहेत तर ते सुद्धा तिथेच संपत असतात। त्या व्यक्तीच्या वाईट विचारांचा आपल्या कुटुंबावर कुठलाही परिणाम हा होत नाहीत। अशा पद्धतीने तुम्हाला हे छोटे उपाय जे आहेत तर ते आज अमावस्येच्या दिवशी अवश्य करायचे आहेत।